नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 अंकी संख्येची बिनहाच्याची वजाबाकी कशी करायची हे उदाहरणासह पाहणार आहोत. आपण या ठिकाणी दशक एककचे कप्पे करून घेतलेले आहेत आणि आपण ही वजाबाकी साहित्यासह करून पाहणार आहोत, ज्यामुळं आपल्याला हे उदाहरण पटकन लक्षात येईल आणि बिनहाच्याची वजाबाकी खूप सहजपणे सोडवता येईल. आता या ठिकाणी आपण संख्या लिहून घेऊया. अडुसष्ट वजा 35. तर या ठिकाणी मी एक उदाहरण लिहिलेलं आहे. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की वजाबाकी करत असताना फक्त वरचीच संख्या तयार करावी लागते. त्याचं कारण आहे, आपण या 68 मधूनच 35 ही संख्या वजा करणार आहोत. तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम संख्येची मांडणी करून घेऊया किंवा संख्या तयार करून घेऊया. या ठिकाणी दशक 6 आहेत, तर आपण 6 दशक दांडे या ठिकाणी ठेवणार आहोत. 6 दशक दांडे ठेवलेले आहेत. आता या प्रत्येक दांडीमध्ये 10 ठोकळे आहेत आणि 10 ठोकळ्याची एक दांडी असल्यामुळे याला दशक दांडी असं म्हणतात. तर ही संख्या झाली 60. 8 ठोकळे ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी आपण 8 सुट्टे ठोकळे ठेवलेले आहेत आणि आपण वरची संख्या तयार केलेली आहे. प्रथम आता एककाची वजाबाकी करावी लागते आणि त्यानंतर डावीकडील दशकाची वजाबाकी करावी लागते. आता याचा अर्थ आहे 8 वजा 5 म्हणजे या 8 एककातून 5 एकक आपल्याला कमी करायचे आहेत. 1 2 3 4 5. आता हे कमी केलेले आपण याच ठिकाणी थोडेसे बाजूला ठेवूया आणि शिल्लक राहिलेले हे ठोकळे उचलून इथं आणून ठेवूया आणि मोजून त्या ठिकाणी लिहूया. 1 2 3. 3 ठोकळे शिल्लक राहिले म्हणून 3 लिहिलं. आता एककाची वजाबाकी झालेली आहे. तर आपण आता दशकाकडे जाऊया. दशकामध्ये आपल्याकडं 6 दशक आहेत आणि आपल्याला या 6 मधून 3 दशक कमी करायचे आहेत. हे 3 आपण कमी केले तर हे या ठिकाणी ठेवूया. आपल्याला नंतर याचा उपयोग होणार आहे आणि हे राहिलेले दशक इथं आणून किती आहेत ते मोजून या ठिकाणी लिहायचे आहे. तर हे 3 दशक आहेत म्हणून या ठिकाणी 3 लिहिलेलं आहे. तर उत्तर किती आलं पहा. 3 दशक 3 एकक. 3 दशकांचे झाले 30. 30च्या पुढे 3 31 32 33. अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे 33. आणि यानंतर आपण जे कमी केलेली संख्या आहे 35, तर ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे 3 दशक 30 आणि हे 5 31 32 33 34 35. जर आपली कमी केलेली संख्या आपल्याला या ठिकाणी दिसली तर आपलं उत्तर एकदम बरोबर येतं, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.